तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षा आनंदाची बातमी टेट एक्झाम 2024ची एक नवीन अपडेट सविस्तरपणे पहा संपूर्ण अपडेट। चला व्हिडिओला सुरुवात करूया। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो। नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील व तुमच्यापर्यंत सुरुवातीला येतील। चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट। मुंबई हायकोर्टामध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये एक पिटिशन दाखल केलं होतं ज्याच्यामध्ये SS ठोंबरे, DR कराडे आणि AR निकम ॲडव्होकेट होते। याच्यामध्ये 5 एप्रिल 2024 डेट आहे। या पिटिशनमध्ये तुम्हाला डिटेल्स सगळ्या मी गोष्टी सांगणार आहे की TET आणि टेटच्या बाबतीत। याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की TET टेट जी 2022 ही जानेवारी 2023 मध्ये झाली होती, त्याच्यानंतर 2024 आलेला आहे तरीसुद्धा अजून हे झालेलं नाही आणि ही प्रोसेसमध्ये आहे। आणि याच्यामध्ये असे मुद्दे आहेत की आता 2 वर्ष एका वर्षामध्ये 2 टेट किंवा TET घेणं तुमचं कंपल्सरी होतं। राज्य शिक्षण परिषदेमध्ये अशा गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या, मात्र एकच परीक्षा झालेली आहे, TET टेट झालेली नाही दुसरी। सो त्याच्या संदर्भात डिक्लेरेशन मागितलं होतं। सो 22 सप्टेंबर 2022 रोजी हे इलिगेशन टाकलं होतं की तुम्हाला ॲटलिस्ट 2 तुम्हाला घेणं गरजेचं होतं। ट्वाईस इयरमध्ये तुमचे एक्झाम होणं गरजेचं होतं। टेट 2 वेळा होणं गरजेचं होतं। त्यातले 2017 नंतर फक्त आणि फक्त 2023 मध्ये एक टेट झालेली आहे। सो आत्ता टेट झालेलीच नाही। सो 2024ची टेट हे लागण्याचे चान्सेस आहेत। आणि TET आणि टेट याच्यामध्ये तुम्हाला टेंटेटिव्ह शेड्यूल त्यांनी दिलेलं आहे। याच्यामध्ये तुम्हाला टेंटेटिव्ह शेड्यूलमध्येच त्यांनी सांगितलेलं आहे की जी TET आहे ही TET तुमची ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होणार आहे आणि TAIT एक्झाम जी आहे ही तुमची नोव्हेंबर आणि किंवा डिसेंबर या 2 महिन्यापैकी एका महिन्यामध्ये टेट 2024 ही होणार आहे। आता हे त्यांनी सांगितलेलं आहे किंवा त्यांच्याकडून हे सांगण्यात आलेलं आहे। या पिटिशनमध्ये अशाच गोष्टी समोर येत आहेत। सो एक आनंदाची बातमी आहे की तुमची टेट नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लागू शकते आणि TET तुमची ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होऊ शकते। सो दोन्ही गोष्टी पॉझिटिव्ह आहेत। बघूया आता टेट खरंच 2024मध्ये तिसरी टेट होते का। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। शिक्षक भरतीच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत राहा मित्रांनो। धन्यवाद।